वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली। कराडच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही, अंजली दमान यांचा आरोप। मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, सरकारनं ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। बीडमधील हत्या प्रकरणातील आरोपींना सोडण्यासाठी षडयंत्र, जरांगेंचा गंभीर आरोप, आरोपींची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी। वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहात मुक्काम, कराडचा बराक नंबर 9, पण 7 आरोपींना वेगळी बराक, कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत। महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो, वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर, एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार, हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळ यांच्या मनातील खतखत समोर। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर, मुश्रीफसोबत झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार, पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय, लांबच्या जिल्ह्याच्या पालकत्वावर हसन मुश्रीफ यांची नाराजी। पालकमंत्री पदावर दिल्लीतून स्थगिती आणली, मुख्यमंत्री फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी, रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून संजय राऊतांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्दी उतरवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांचा दणका, कुणाल बाकलीवाल पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून अटक करण्याची प्रक्रिया सुरू। राष्ट्रवादीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, पुण्यातील चांदेरेंच्या व्हायरल व्हिडिओ नंतर अजित पवारांचा इशारा। राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते, तानाजी सावंत यांच्या नाराजीवर प्रताप सरनाईक यांचा टोला। काँग्रेस थोडी सुस्तावली, आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके यांचं वक्तव्य। सैफच्या घरी घेतलेले फिंगरप्रिंट आरोपीशी जुळत नसल्याचं समोर, 19 बोटांच्या नमुन्यांपैकी एकही आरोपीशी जुळत नसल्याची माहिती।